मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी, पक्षांतराने म्हटलं तर खंजीर वगैरे गोष्टी काही नव्या नाहीत। या राजकीय गोष्टींचा इतिहास खूप मोठा आहे, पण आपल्या महाराष्ट्र राज्यालाही मोठी राजकीय परंपरा आणि संस्कृती आहे। अनेक राजकीय वादळं पाहणारा आपला महाराष्ट्र आज पुन्हा एका नव्या राजकीय वादळाचा साक्षीदार होतोय आणि या वादळाच्या केंद्रस्थानी पुन्हा आहे ती ठाकरेंची शिवसेना। खरं तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन हा उद्याच आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष 60वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। त्यामुळे दोन्ही शिवसेना चर्चेत आल्या असत्याच, पण दोन्ही पक्ष आज पुन्हा चर्चेत येण्याचं कारण आहे ते ऑपरेशन टायगर। होय मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेत 6 लोकसभा खासदारांच्या बंडाळीची चर्चा सुरू असतानाच आज पक्षाच्या संसदीय दलाची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी सगळ्या खासदारांना संदेशही दिला होता। पण त्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार गैरहजर राहिले आणि राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं। आता हे 6 खासदार कोण आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे आणि त्यानंतर पक्षात कोणत्या हालचाली सुरू झाल्या आहेत, हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत, त्याचं विश्लेषणही करणार आहोत। नमस्कार, मी विजय साळवी, तुम्ही पाहताय झिरो ओव्हर। मंडळी, साल 2019 होतं। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता। एकाही पक्षाला बहुमत नव्हतं। भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची आवश्यकता होतीच, पण भाजप विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी तयार झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री बनले। मुख्यमंत्री बनताच ठाकरेंसमोर पहिलं संकट उभं राहिलं ते कोविडचं। त्यानंतर आलं आर्थिक संकट। या सगळ्या संकटांनंतरही ठाकरेंचं सरकार स्थिर होत होतं। राज्याचा गाडा सुरळीत सुरू होता, पण नेमका याच काळात म्हणजे जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली। ही फक्त आमदारांची फूट नव्हती, तर शिंदेंनी शिवसेना पक्षावरच आपला दावा ठोकला। लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या जोरावर शिंदेना पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या दोन्ही गोष्टी मिळाल्या। बरं, तेव्हा शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला आरोप कोणता केला, तर तेव्हाचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे निधी देत नाही। दुसरा आरोप होता संजय राऊतांची नियमित पत्रकार परिषद आणि ठाकरे वेळ देत नाहीत। त्यांचा सर्वात मोठा आरोप काय होता, तर हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेससोबत सत्ता नको। साल बदललं, बंडखोर बदलले, पण मंडळी कारणं तीच राहिली। ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 लोकसभा खासदारांनी आज आपल्या बंडाची कारणं दिली आहेत। एक काँग्रेस, दुसरं संजय राऊत। म्हणूनच की काय कोण जाणे, पण तब्बल 2 दशकं सोबत राहिलेल्या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिलाय। तो नेमका सल्ला काय आहे, तो आपण आधी पाहूया। तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत। खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील। प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही। खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राज्याचे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे। झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली। त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची? अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे। मंडळी, गिरीश महाजन काय बोलले हे तुम्ही स्वतः ऐकलेत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या त्याच दाव्यावर आहे आपला आजचा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, सत्तेसाठी भाजपची साथ सोडणं ही उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक? हा भाजप नेत्यांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, खरं तर आज दिल्लीत काय घडलं त्याचाही आढावा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं, कारण त्यावरच शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांसोबत काय होणार याचा अंदाज येतो। आता हेच पहा, 9 लोकसभा खासदारांपैकी 6 जणांचा गट स्थापन झाला, तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही।
म्हणजेच काय तर त्यांना 2029 सालापर्यंत आपली खासदारकी टिकवायची असेल तर त्या 6 जणांना लोकसभा अध्यक्षांना एक पत्र द्यावं लागेल. त्यात आपण पक्षापासून दूर का जातोय आणि नवा गट स्थापन करून कोणत्या पक्षात जाणार याचीही माहिती त्यांना द्यावी लागते. अर्थात आता ठाकरेंचे 6 लोकसभा खासदार कोणत्या पक्षात जाणार हे काय मी सांगण्याची गरज नाहीये. म्हणून आपण दिल्लीतील घडामोडींकडे पुन्हा वळूयात. आज दिल्लीत ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. सकाळी 11 वाजता संसदेच्या नव्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं जे कार्यालय आहे तिथं खासदारांनी बैठकीसाठी वेळेत पोहोचणं अपेक्षित होतं. कारण त्या बैठकीसाठी ठाकरेंच्या लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी कालच व्हीप जारी केला होता. या बैठकीला सुरुवात झाली तेव्हापासूनच कालच्या बैठकीला असलेले 4 खासदार आजही उपस्थित होते. म्हणजे कोण कोण तर संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार, तर लोकसभेतून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वासे. उरलेले 6 खासदार संसदीय पक्षाच्या बैठकीला पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्या 6 खासदारांनी व्हीप मोडला. आता अशा परिस्थितीत गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार सावंतांकडे आहेत का तर यावर विश्लेषकांमध्ये एकमत नाहीये. पण एक बाब मात्र नक्की की पक्षविरोधी कारवाई केल्याचा दावा करत पक्षाला त्या खासदारांवर कारवाईचा अधिकार आहे. पण त्यासाठीही पक्षानं सगळ्या बंडखोर खासदारांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावत 7 दिवसांचा वेळ दिलाय. दरम्यान उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन असल्यानं ठाकरेंचे सगळेच खासदार मुंबईकडे रवाना झाले. त्यापैकी संजय राऊतांच्या शिवराळ भाषेची आज सर्वाधिक चर्चा झाली. काय एक डरपोक हिमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. आणि मंडळी, नेमक्या राऊतांच्या याच भाषेवर बोट ठेवून मित्रपक्षांसह विरोधकांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायला सुरुवात केली. अशा भाषेमुळे पक्षाचं नुकसान झालंय, पक्ष उरणार नाही. असो, दिल्लीत जे घडलं ते पाहिल्यानंतर आता राज्यात काय काय घडलं हेही सांगूया. ठाकरेंच्या बैठकीला जे खासदार गैरहजर होते त्या प्रत्येक खासदारांच्या शहरात शिवसैनिकांचा रोष दिसून आला. धाराशिव, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात घोषणाबाजी केली. बंडखोर खासदारांचे पुतळे हे जाळण्यात आले. ठाकरेंच्या शिवसैनिकांचा हाच रोष आणखी जास्त दिसू शकतो या भीतीनं सगळ्या बंडखोर उमेदवारांच्या घरांसमोर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. इतकंच नाही तर प्रत्येकाला Y+ सुरक्षा बहाल करण्यात आली आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक खासदारासोबत एक अतिरिक्त सुरक्षा वाहन, 11 ते 15 सुरक्षा रक्षक, अद्ययावत शस्त्रांसह 2 ते 4 कमांडोज आणि एक पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर तैनात असणार आहे. पण काय आहे ना, आता या मिनिटाला एक गोष्ट पक्की आहे की 6 खासदार ठाकरेंसोबत नाही आहेत आणि त्यामुळंच संजय राऊतांची उद्विग्नता आणि शिवसैनिकांचा रोष हा दिसून येतोय. त्यामुळेच ठाकरेंच्या विरोधकांमध्ये कमालीचा आनंद दिसतोय. म्हणूनच जसं आम्ही सुरुवातीला म्हटलं की ठाकरेंना अनेकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी राऊतांवरही टीका सुरू केली आहे आणि म्हणूनच की काय संजय राऊतांनी आज दिल्लीमधून निघताना थेट पलटवार केला आणि त्याची सुरुवात राऊतांनी ही गिरीश महाजनांपासून केली. एक मंत्री आहेत, लोक त्यांना पाहिले म्हणतात, गिरीश महाजन हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बेईमानी केली म्हणून ही माझी चीड आहे, बरं. म्हणून माझी हा जो संताप आहे ना,
ही शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तुम्हाला धीर नाही. पैसे घेता आणि तुम्ही बेमानी करता. तुडवा अशा लोकांनाही बाळासाहेबांचा तेव्हा आदेश होता आणि म्हटलं ना, आता ऑपरेशन तुडवा. आणि मंडळी, सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपल्याला थोड्याच वेळात चर्चा करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये. ह्या दोघांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी पाहूयात या संदर्भात आजचा जो कौल होता त्या संदर्भात प्रेक्षकांनी काय म्हटलंय. आजच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. मयूर बाकलीवाल हे ट्विट एक्सवर काय म्हणतात तर हिंदुत्वाच्या नावावर मतं घेतली पण काँग्रेससोबत सत्ता केली. हिंदुत्व सोडलं, कार्यकर्ते सोडले आणि शेवटी सत्ता पण गेली. हीच सर्वात मोठी चूक होती हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं. एक्सवरच परीक्षित देशपांडे म्हणतात पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली, युतीसोबतची गद्दारी केली, नापासांची संख्या जुळवून खुर्चीवर बसले तेव्हा मनात फार आनंद झाला होता. मित्राला फसवणाऱ्यांना अद्दल घडायलाच हवी असं म्हणतात परीक्षित देशपांडे. एक्सवरच गोविंद पवार म्हणतात 2019 साली उद्धव ठाकरे युती धर्म तोडून शरद पवारांच्या धूर्त राजकारणात फसले. यूट्यूबवर सचिन भिसे म्हणतात भाजपसोबत राहिले असते तरीही भाजपनं संपवलेच असतं. सोपान सपकाळ यूट्यूबवर म्हणतात अटलजींपर्यंतची भाजप ही फक्त विचारसरणीवर चालत होती पण आताची भाजपा विरोधी पक्षाचे खासदार आमदार फोडण्यातच अग्रेसर असल्याची दिसते. अमोल म्हणतात फेसबुकवर चूक झालेली नाही, उद्धव साहेबांनी योग्य निर्णय घेतला होता. आणि मंडळी, आता जाऊया आपण गेस्ट सेंटरला. तिथे आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये हे दोघंही आपल्यासोबत या गेस्ट सेंटरवर आहेत. माझा अर्थातच पहिला प्रश्न हा खैरे साहेबांना आहे. खैरे साहेब, गेल्या 3-4 दिवसापासून ज्याची चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर हे आता जवळजवळ झालंय असं स्पष्ट होतंय. पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर ही पक्षफुटीची, केवळ 4 वर्षात पक्षफुटीची ही वेळ का यावी याचं तुम्ही चिंतन केलंत का आणि तुम्हाला त्याची काय कारणं वाटतात? चिंतन करायची आवश्यकता नाही आहे. हे जवळपास एक 1-1.5 महिन्यापासून चाललं होतं यांचं की शिवसेना संपून टाकायची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि फक्त त्या ठिकाणी आमची शिवसेना ठेवू असं शिंदे गट म्हणत होते. आणि या बाकीच्या खासदारांना कसं काय न्यायचं, आमच्याकडे कसं आणायचं, ही सगळी त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती. मला या ठिकाणी सांगायचं की आपण जे काही आता मी सगळं ऐकलं, शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजींना दोष देऊ नका. शिवसेना पक्ष नेते सन्माननीय संजय राऊत साहेबांना पण दोष देऊ नका. चंद्रकांतजी, खैरे साहेब हे सगळा प्रकार जो आहे, खैरे साहेब, ते ज्या आपण ऐकत होतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, त्यात एबीपी माझानं कुठलंही काही म्हटलेलं नाहीये. नाही, त्याच्या आधी सांगतो मी. हे जे प्रतिक्रिया आलेले आहे, सगळ्या रिॲक्शन्स जे आलेले आहे त्या रिॲक्शन्स मला कळलं आहे काही आमच्या बाजूने होत्या, काही दोन्ही भाजपच्या बाजूने होत्या. परंतु मला या ठिकाणी सांगायचं की हा सगळा दोष त्या ठिकाणी उद्धव साहेबांना तुम्ही देता की उद्धव साहेबांनी सोडून गेले, आम्हाला सोडलं म्हणजे तर उद्धव साहेबांनी स्वतःहून सोडलं नाही. मी त्या बैठकीला हजर होतो. मी या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस मातोश्रीमध्ये अमित शहाजी आले होते त्यावेळेस हे ठरलं होतं की अडीच वर्ष त्या ठिकाणी आपण राज्य करूया. 2.5 वर्ष तुमच्या आधी मुख्यमंत्री, नंतर आमचे मुख्यमंत्री होईल. नंतर काही दिवसानंतर त्या ठिकाणी असा निरोप आला की आम्ही पूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी करू. पूर्ण 5 वर्ष करू म्हणजे मग हे कसं काय, तुम्ही अपमानच झाला ना. ठाकरे परिवारांना कधी अपमान सहन होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जाऊ द्या मग. आणि मग ते बरेच दिवस 10-15 दिवस त्या ठिकाणी असे गेले. तर शरद पवार साहेब त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, त्यांनी सल्ला दिला की बाबा असं तुम्ही जर करायला लागले तर जनतेचं काय होणार आहे. सरकार चालवलं पाहिजे, सरकार जनतेसाठी असतं. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी आता आपण
सारखं करूया आणि मग त्यांनी ते हे केलं. मग याचा अर्थ असं नाही आहे की हे ज्यावेळेस आम्ही सोडलेलं नाही आहे, भाजपने आम्हाला सोडलं आणि हे निश्चित झालं का तुम्ही 5 वर्ष आम्ही खैरे करून साहेब, म्हटल्यानंतर तो खैरे अपमानच साहेब, केला ना तो. आपण जी आणि कारणं म्हणून दिली आहेत ती त्या पहिल्या दृष्टिकोनातून बंडाच्या वेळी आपण- वारंवार दिली जात होती, पण आता हे दुसरं बंड का व्हावं? 6 लोकसभा खासदार जे तुमच्यासोबत त्याच 2022 साली होते ऐकून घ्या, ते मग का सांगतो. फुटावे? आता दुसरं बंड का व्हायचं? आता केंद्रामध्ये त्या ठिकाणी आता हे बिलं पास करायचे. ते परवा दिवशी हे सगळं सबशेल पराभव झाला होता NDAचा. मग आता त्या बदला कसा घ्यायचा? मग त्या ठिकाणी त्याच्यात हुशारी यांनी काय केले, भाजपने करण्याच्या ऐवजी शिंदे सरकारने अशी हुशारी केली की आपणच पुढे या. कारण शिंदेंचे सगळ्यात जास्त खासदार हे जर 6 आले तर जास्त होतात आणि मग तिथे पण त्यांचा वर्चस्व राहावं आणि म्हणून त्यांनी हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे जे आता होत आहे म्हणजे बिलं पास करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं केलेलं आहे. अर्थात शिंदेसाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी अमित शहासाहेबांशी चर्चा करून ते करावं लागलं आणि त्यांनी मान्यता दिली, प्रधानमंत्री मान्यता दिली, म्हणूनच त्या ठिकाणी 6 लोक फुटले. आता 6 लोक फुटले म्हणजे काय आमचा काय म्हणजे उद्धवसाहेबांचा किंवा पक्षाचा काही दोष नाही आहे. हे सगळे त्या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापासून चाललं होतं. मला 1 महिन्यापूर्वी एकाने मला सांगितलं होतं की हे असं असं चाललं आहे आणि खैरे साहेब, तुम्ही जे म्हटलंय ना ते घेऊन मला केशव उपाध्यायांकडे जायचं. काय होणार नाही, काय होणार केशवजी, नाही असं वाटलं. मला आम्ही खैरेजी. त्यांच्यावर आम्ही कसं अविश्वास दाखवू? त्यांच्यावर अविश्वास दाखवायचाच नाही म्हणून त्या ठिकाणी साहेब स्वतः शांत राहिले. हरकत नाही, आपण पाहू काय तर, म्हणून त्यांनी ती मिटिंग घेतली होती मातोश्रीमध्ये. मला तुम्ही जे म्हटलंयत ना मला ते घेऊन केशव उपाध्यायांकडे जायचंय. केशवजी, खैरेचे साहेब जे उत्तर देत आहेत, जी कारणं देत आहेत ती तुम्हाला पटतायत का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना पुन्हा फोडतायत हे शिंदे, पण त्याच्या केंद्रस्थानी भाजप आहे हे सातत्यानं सांगितलं जाते आणि त्यासाठी केंद्रातल्या डिलिमिटेशन, महिला विधेयक याची नावं घेतली जात आहेत. विजय, खरं म्हणजे आता जी तुम्हाला प्रश्न विचारतोय त्याची सगळ्याची उत्तरं खरं तर चंद्रकांत खैरेंनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली त्यातच त्यांच्या अपयशाची कारणं आपल्याला मिळतात. चंद्रकांत खैरे खूप ज्येष्ठ आहेत, मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखतो, अत्यंत तळमळीने शिवसेनेने काम केलेलं आहे. पण त्यांचं आजचं चर्चेचं पहिलं वाक्य काय होतं? आत्मचिंतन करण्याची गरज नाही. दुसरं, उद्धव ठाकरे संजय राऊतांना तुम्ही दोष देऊ नका. म्हणजे जी मुळं आहेत, शेवटी असं आहे की कुठल्याही यशापेशाचं, कुठल्याही निर्णयाचं प्रत्येक वेळी आत्मचिंतन जो करतो तोच पुढे जातो. इथं आत्मचिंतन करण्याची गरज उद्धव ठाकरे गटाला वाटत नाही. तिथे बाकी मग कार्यकर्त्यांच्या भावना, शिवसैनिकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना, खासदारांच्या भावना, आमदारांच्या भावना, याला काय जागा राहिली? असं आहे की समजा असं गृहीत धरू आपण की एकदा घडला तो अपघात घडला त्याच्यामध्ये, की उद्धव ठाकरेंना ज्या मुख्यमंत्री असताना त्यांच्यापासून 50 आमदार निघून जातात, ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण ठीक आहे, चला आपण पकडू की तो एक अपघात होता. पण त्याच्यातूनही जर नेतृत्व काही शिकत नसेल तर मग दोष इतरांना देऊन कसं चालेल? 2-4 वर्षापूर्वी तुमचे 50 आमदार गेले, त्याच्यानंतर खरंच नेतृत्वाने जागं व्हायला पाहिजे होतं. काय नेमकी कमतरता आपल्या नेतृत्वात आहे, काय नेमकी संघटना सांभाळताना अडचणी येत आहेत, याचं एक आत्मचिंतन करायची तयारी याच्यातलं कोणीच दाखवली नाही. आता एक खासदार काही लहान नाहीयेत. एकेका मतदारसंघामध्ये 30-30 लाखाच्या 25 लाखाच्या लोकसभेचं स्वतः खैरे खासदार राहिलेले आहेत, लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. आता त्यांना त्यांच्या अडचणी, त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी अशा होत्या. पण मधलं काय होतं? पवारांनी म्हणजे बघा, फुटी इतरांनी केलेली फूट चालते. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं हा सल्ला संजय राऊत देत होते. त्यावेळी सगळं चांगलं, म्हणजे त्यांनी दुसऱ्या पक्षाने तिसऱ्या पक्षात गेलं तर संजय राऊतांना चालतं, मात्र आमच्या पक्षातलं जर कोणी काही गेलं तर मात्र थैथयाट होतो. पण मुळामध्ये त्यांना जावंसं का वाटलं? आपलं नेतृत्व म्हणजे किती सभा मला सांगा, उद्धव ठाकरे साधारणतः कार्यकर्ते निवडणुकीत किती फिरले? आदित्य ठाकरे किती फिरले? मला सांगा, त्यांच्या निवडणुकांशिवाय मुंबईतल्या सभा सोडल्या तर ते महाराष्ट्रात कुठे फिरतायत? आता पुढचा प्रश्न येईल, लगेच प्रश्न येईल विजय, की पैशाचा दडपण अमुक अमुक तमुक आणि काय सगळ्या यंत्रणा वापरतायत. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं. अत्यंत वेगळ्या प्रकारचा त्रास, निधी 1 पैशाचा निधी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 105 आमदारांना 2.5 वर्षात 1 पैशाचा निधी, विकास निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नव्हता. सगळ्या पद्धतीचं दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा कसा गैरवापर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाला ते सगळ्या जनतेने डळडळीत डोळ्यांनी पाहिलं. केशवजी, तुमचा मुद्दा आम्हाला समजला.
मी पुन्हा एकदा त्यामुळे खैरेंकडे जातो. खैरे, आत्मचिंतन करायची केशवजी तयारी काय नाही. म्हणतायत ते उद्धव आपण ठाकरे ऐकलंय तयारी नाही. की तुम्हाला चिंतन करण्याची गरज वाटत नाही, मी- हीच खरी शोकांतिका आहे. एक मी पहिली ऐकलं. गोष्ट, आणि तुम्हाला 6 खासदारांनी जी कारणं दिली आहेत, जी समोर येत आहेत की वैचारिक अधिष्ठानापासून ठाकरेंची शिवसेना दूर चालली आहे, काँग्रेसला केवळ मांडीवरच नाही तर काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा बेत होता, असा देखील त्यांचा आरोप आहे. काय नेमकं यावर तुमच्याकडे उत्तर आहे? भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना असं वाटतं की हे काँग्रेसबरोबर गेले, काँग्रेसबरोबर गेले. मग तुम्ही का सोडला आम्हाला? आम्ही तुमच्याबरोबर इतके वर्ष होतो की आम्हाला त्रास झाला नाही का? आम्हालाही त्रास दिला. सोडलंच नाही. तुम्ही आताही अनेक वेळेस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर जे पक्ष गेले ते पक्ष त्या ठिकाणी आता अडचणीत आहेत. ते पण त्यांना त्रास देण्याचं काम सुद्धा सुरू झालं. इव्हन शिंदे सेनेला सुद्धा त्रास होतो आहे. मग हे सगळं असताना भाजपचा ह्या गुणधर्म बदलला पाहिजे. भाजपने सुद्धा त्या ठिकाणी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्यापासून जे हिंदुत्ववादी आम्ही होतो त्या हिंदुत्वाला बाजूला करून टाकलं. आम्ही काही काँग्रेसला मांडीवर घेतलेलं नाही आहे, पण एक सगळे आता बदलतं वातावरण त्यामुळे त्या ठिकाणी एकत्र आलो. मला या ठिकाणी हे सांगायचं की आपण फक्त येऊन जाऊन ते फक्त काँग्रेसबरोबर गेले असं म्हणून चालणार नाही आहे. सध्याची परिस्थिती काय आहे तुम्ही पहा. आज ज्यावेळेस स्वतः हे म्हणतात की मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या लोकांना कमी निधी मिळाला, तसं नाही, आताही आमच्या पक्षाच्या लोकांना कमी मिळतो आहे. म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना कमी मिळतो म्हणून महाविकास आघाडीचे काही जण कोर्टात पण गेले होते, पण तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी सरकारचं काम आहे, ते सरकार करेल तसं. मग त्यावेळेस तुम्ही काही म्हणत नाही का? आज शिवसेना कसं डावललं उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंना, काँग्रेसला तर सोडून द्या, आम्ही काय म्हणत नाही, पण काँग्रेसला त्या ठिकाणी सल्ला जर दिला असेल याने असा की नाही असं, ते सहज बोलून गेले. पण तो उद्धवसाहेबांनी थोडी पक्षप्रमुखांनी थोडी मान्य केलं की काँग्रेसने त्या ठिकाणी यांच्याबरोबर जा म्हणून. असं कधी मान्य नाही केलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा यांच्याबरोबर गेलं पाहिजे असं काही मान्य केलेलं नाही उद्धवसाहेबांनी. आज तो संजय मला राऊत केशव उपाध्यायांकडे जायचंय. केशवजी, पटतायत तुम्हाला खैरेंची ही उत्तरं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्याच्या केंद्रस्थानी भाजप आहे. ह्या मागे मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुमच्याकडून राहिलंय. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. भारतीय जनता पार्टीला आता या शिवसेनाच्या उद्धव ठाकरे गटात उभाठामध्ये चालले त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मुळामध्ये अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं काही फोडाफोडी करण्याचं त्यांच्यातला पूर्णपणे असंतोष जो त्यांच्या उद्धव ठाकरे गटामध्ये आहे त्याचे परिणाम आज दिसत आहेत. त्याच्यामुळे कदाचित ते काय 6 खासदार चालले जात आहेत असं जे चित्र समोर येत आहे. तर त्याच्यामुळे मुळात लक्षात घेतलं पाहिजे, अहो मी कमी निधीने 1 पैसा निधी दिले असं सांगितलं तुम्हाला. 2.5 वर्ष महाविकास आघाडीसारखं असताना अनेक इव्हन देवेंद्रजींना अटक करण्यापर्यंत खोट्या केसेस रचल्या गेल्या होत्या. त्या खालच्या पातळीचं राजकारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं होतं, पण तरीही भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार कुठला नाही. हा आज आम्हाला, कारण आम्ही विचारांसाठी काम करतो. उद्धव साहेबांनी झालं ते सगळं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता मला खैरे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, जर आता शांतपणे ऐकून घ्या. ज्येष्ठ मला ऐकून घ्या खैरे साहेब, मी तुम्ही बोलताना बोललो नाही. आपण ज्येष्ठ नेते आहात, मला तुमच्यावर आदर आहे. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. मी तुमचे मुद्दे कधी मध्ये बोललो नाही, माझे मुद्दे पूर्ण करू द्या. दुसरं असं, मुळात भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची गरज नाही. दुसरं असं की पुन्हा वारंवारपणे तेच मुद्दे पुन्हा येत आहेत. ज्या पद्धतीची संजय राऊतांची आपल्या खासदाराबद्दलची भाषा आहे. मला सांगा, एक आपण पक्ष म्हणजे परिवार म्हणून समजला जातो, कुटुंब समजलं जातं. आपण कुटुंबातल्या सदस्यांना शिवाय देतो, आपण कुटुंबातल्या लोकांना अत्यंत खालच्या स्तरावर बोलतो. रागाबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही, पण जर ज्या पद्धतीची वागणूक नेत्यांपासून सगळ्या लोकांपर्यंत जर खासदारांसारख्या नेत्याला जो 25-30 लाखाचं प्रतिनिधित्व करतो त्याला कसं बरं वाटेल त्याच्यामध्ये, आणि त्यातून जर त्यांनी काही वेगळे निर्णय घ्यायचा निर्णय झाला तर तुम्ही भाजपला दोष कसा देता? माझा मगाचाच प्रश्न असा होता की 4 वर्षापूर्वी एकदा मोठा ऍक्सिडेंट झाला. साधा प्रश्न होता, आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे कोणते दोष आहेत हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही का आजपर्यंत, की वारंवार हे घडतंय. बरं, ही पहिली गोष्ट होती का? ह्याच्यावर राज ठाकरे कुणामुळे सोडून गेले, राणे कुणामुळे सोडून गेले, त्याच्यानंतर जी काही नंतर लोक बाहेर पडली ह्याच्यात शिवसेनेतनं ती कुणामुळे सोडून गेली. केशवजी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिलात आणि महाराष्ट्रातले जे राजकारण घडते, ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावर आपलं विश्लेषण किंवा आपलं मत मांडलं, त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. धन्यवाद. आणि त्यानंतर आता वळूया 0 ओव्हरमधल्या पहिल्या प्रश्नावर. आपण दिलेला जो कौल आहे तो पाहण्याकडे.
प्रश्न होता, सत्तेसाठी भाजपची साथ सोडणं ही उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक. भाजप नेत्यांचा दावा पटतो का? 72,000 प्रेक्षकांनी त्यावर आपला कौल नोंदवलाय. 33% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 67% प्रेक्षक म्हणतायत नाही. त्यांना भाजपच्या नेत्यांचा दावा पटत नाहीये. आणि याच मुद्द्यावर आता आपल्याला पाहायची आहे आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी दिलेली प्रतिक्रिया. धन्यवाद विजय. बाळासाहेब ठाकरे साल 2012 मध्ये कालवश झाले. त्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक ही 2014 मध्ये झाली. त्यात 2 लक्षणीय गोष्टी होत्या. एक म्हणजे बाळासाहेब हयात असताना 25 वर्ष अविरत असलेली युती ही तुटली. दुसरी लक्षणीय बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या स्वतंत्र नेतृत्वात शिवसेनेला लोकमान्यता नक्की किती आहे ह्याची ही पहिली परीक्षा. उद्धव ठाकरे हे 2014 मध्ये डिस्टिंक्शननं पास झाले होते. ते स्वतंत्र लढले हे कारण असू शकतं, पण शिवसेनेचं आजवरचं अगदी सर्वात मोठं जरी नाही तरी अगदी चांगलं असं यश त्यांना मिळालं होतं. 63 जागा 2014ला मिळाल्या. पण त्यानंतर 2019 मध्ये त्याच जागा 56वर आल्या. नंतर 2024 मध्ये तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, ज्यातील 10 ह्या मुंबईतल्या. आणि 2019 आणि 2024च्या मध्ये सत्ता गेली होती, पक्ष फुटला होता, धनुष्यबाणही गेला होता आणि शिंदे हे वेगळे झाले होते. आणि तरीही काही मंडळी बरोबर राहिली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं नव्हतं. लोक राजकारणात अनेक दशकं घालवतात, पण उद्धव ठाकरेंसाठी स्वतंत्र नेतृत्व सिद्ध केल्यानंतर 10 वर्षांच्या आतच सगळं बदललं. बाळासाहेबांना दबकून राहणारी भाजपची नेते आता उरली नव्हती, हेही मान्य. भाजपानं बोटचेपी केली, हेही मान्य करू. भाजपनं उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द जो आपण कोणीही ऐकला नसला तरी तो पाळला नाही, असं चला आपण हे सुद्धा जरी मान्य केलं. आणि शिंदेंनी प्रचंड धनशक्तीचा वापर केला, तेही मान्य करू. तरीही टाळी फक्त एका हातानं वाजत नसते. ही ती लोक आहेत ज्यांनी साल 2022 मध्येही उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. ही मंडळी आज मात्र जात आहेत. प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवीगाळ करून आपले म्हणणे मांडता येते. ऑपरेशन तुडवा राबवण्याची धमकी दिल्या जाऊ शकते, पण त्यानं फारसे आंतरिक हित साध्य होत नसतं. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जर आत्मचिंतन केलं नाही, आपली कार्यशैली पक्षाच्या कार्यपद्धतीवर जर चिंतन केलं नाही, तर पुढच्या 10 वर्षानंतरची पक्षाची स्थिती काय असेल हे सांगायची गरज पडत नाही. विजय. धन्यवाद सरिता. हल्ले, प्रतिहल्ले, मिसाईल्स, युद्ध सामुग्रीचा चुराडा, युद्धनौकांना जलसमाधी, त्यानंतर धमकी, अचानक शस्त्रसंधीतही युद्ध भडका आणि पुन्हा हल्ले, पुन्हा धमकी, मग युद्धविराम आणि आता अखेरीस शांतता करार. एखाद्या युद्धपटाच्या कथानकाला शोभेल असा हा आगडोंब गेल्या 111 दिवसांपासून आखातात उसळला होता. झिरो ओव्हरच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. मंडळी, आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते होतं आखातात 28 फेब्रुवारीला पेटलेल्या युद्धाचे व्हिज्युअल्स. या युद्धाच्या जळा फक्त आखातालाच बसल्या नव्हत्या. तुम्हालाही माहिती आहे की युद्धादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानं इंधन तूट निर्माण झाली. साहजिकच इंधनाचे दर भडकले आणि त्याची झळ ही तुम्हा आम्हा भारतीयांनाही बसली. पण आज दिलासा देणारी एक घटना अशी घडली की अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामासाठी अखेर शांतता करार झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः त्यांची आकर्षक स्वाक्षरी या करारपत्रावर केल्याचं ABP माझाच्या प्रेक्षकांसह संपूर्ण जगानं पाहिलं.
इराणकडून त्यांचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांची स्वाक्षरी आहे. या संदर्भातील बातम्या आपण या सत्रात पाहणार आहोत. मंडळी, हा करार तर झाला, आता अटींवर चर्चा सुरू होणार आहे आणि त्यासाठी 60 दिवस लागतील. पण अटींचं पालन होणं आवश्यक असेल ते कसं होणार, त्यात इस्रायलची भूमिका काय असेल, इस्रायल लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार का, या कराराचा भारताला काय फायदा, होर्मुजची सामुद्रधुनी खुली होऊन इंधन स्वस्त होणार का, टंचाई दूर होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला 0 आवरच्या या सत्रात पाहता येतील. त्यामुळं आपला आजचा प्रश्नही त्यावरच आधारित आहे आणि तोच पाहायला जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, आखाती युद्धात शांतता करारानंतर आता महागाई कमी होण्यास किती कालावधी लागेल? आठवडाभर, 15 ते 20 दिवस, महिनाभर की अजूनही दीर्घकाळ? हे 4 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिले. मंडळी, तुम्हालाही माहिती आहे की आखातात 28 फेब्रुवारीला पेटलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलनं पहिल्याच दिवशी इराणच्या प्रमुखांसह अनेक लष्कर अधिकाऱ्यांनाही मारलं. पण त्यानंतरही इराण झुकायला तयार नव्हता. इराणचं युद्धात मोठं नुकसान झालं, पण इराणवर सतत महागडी क्षेपणास्त्र डागल्यानं अमेरिकेलाही जबर आर्थिक फटका बसला. त्याचा खर्च हा काहीशे दशलक्ष डॉलरमध्ये होता. त्यामुळेच युद्धादरम्यान 2 वेळा इराणला बेचिराग करण्याची धमकी दिल्यानंतरही ट्रम्प यांना माघार घेऊन शस्त्रसंधीही करावी लागली. याबाबत तज्ज्ञांनी मांडलेली आकडेवारी एकदा ऐकाच. जे ड्रोन्स इराणनी फायर केले होते आणि खूप तादादमध्ये फायर केले होते, त्यांची एका ड्रोनची किंमत साधारण 30 ते 50 हजार डॉलर्स होती. आणि जे पेट्रियॉट मिसाईल असो किंवा बाकी एअर डिफेन्स सिस्टम्स असोत, पेट्रियॉट आणि बाकी मिसाईल्स असो, अमेरिकेची एक मिसाईलची किंमत $11 मिलियन. ते जे मोठेवाले आहेत त्यांची किंमत जवळजवळ $24 बिलियन आहेत. म्हणजे कुठे $50,000 आणि त्यांना एका ड्रोनला पाडायला $24 बिलियन. म्हणजे तुम्ही पहा किती मोठं नुकसान झालं आहे अमेरिकेचं. त्याच्यामुळे अमेरिकेला हे युद्ध परवडणार नव्हतं. मंडळी, अमेरिकेच्या या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान नक्कीच झालंय. त्यासाठी इराणला $300 अब्ज निधीची गरज असल्याचं सांगितलं जातंय. तो निधी नुकसान भरपाईच्या स्वरूपात मिळावा अशी इराणची करारातली एक अट आहे. त्याचवेळी हा निधी अमेरिकेकडून त्यांच्या देशात गुंतवणुकीच्या रूपात उभा करण्यात येईल अशीही चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही फक्त आणि फक्त फेक न्यूज असल्याचं म्हटलंय. यावर ट्रम्प काय म्हणतात ते तुम्हीही पहा. They need investment because we did $1.5 trillion, maybe $2 trillion worth of damage. So somebody's going to have to help them out. There's no guarantee about helping them out, and could be their neighbors will help them out a little bit. I don't know. But it's a lot of money. Almost nobody has that kind of money. That's the kind of damage that was done. But we're not investing any money. There was a fake story. There was a fake. So we don't give them money. तुम्ही ऐकलत ट्रम्प काय म्हणतायत. पण आधी शस्त्रसंधी, मग युद्धविराम, त्यानंतर आता शांतता करार झाला. करार तर झाला मंडळी, पण यातली अटी ज्या आहेत त्या पूर्णत्वासाठी 60 दिवस लागणार आहेत आणि त्यानंतरच आखातात प्रत्यक्ष शांतता नांदू शकेल. या अटी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया ग्राफिक्समधून. करारातील अटी, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबणार, दोन्ही देश एकमेकांच्या सीमांचा आदर करतील, इराण 30 दिवसात होर्मुज पूर्णपणे उघडणार, अमेरिका होर्मुजमधील नाकेबंदी मागे घेणार, इराणला नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद, इराणवरील जागतिक आर्थिक निर्बंध हटवण्याचा प्रस्ताव, इराण अण्वस्त्र तयार करणार नाही, इराणच्या युरेनियम साठ्याबाबत 60 दिवसात निर्णय, इराणला कच्चं तेल विक्रीची मुभा मिळू शकते, इराणचा अडकलेला निधी मुक्त होणार, दोन्ही देशांच्या सहमतीनं 60 दिवसात अंतिम करार, अंतिम कराराला सुरक्षा परिषदेची मान्यता आवश्यक, मोठ्या अटी पूर्ण झाल्यावरच पुढील चर्चा, कराराच्या अंमलबजावणीवर दोन्ही देशांकडून देखरेख,
आणि आता जाऊया पुन्हा आपण पोल सेंटरला, कारण दुसऱ्या प्रश्नावर आपण सर्व प्रेक्षकांनी दिलेला कौल आपल्याला पाहायचा आहे. आपला प्रश्न काय होता तर आखाती युद्धात शांतता करारानंतर आता महागाई कमी होण्यास किती कालावधी लागेल? 43,000 प्रेक्षकांनी यावर आपला कौल दिलाय. आठवडाभर असं म्हणतायत 13% प्रेक्षक, 15 ते 20 दिवस असं म्हणतायत 11% प्रेक्षक, महिनाभर असं म्हणतायत 19% प्रेक्षक, पण 57% प्रेक्षक असे आहेत ज्यांनी आपलं बोट ठेवलंय अजूनही दीर्घकाळ महागाई कमी होण्यास लागेल असं म्हणतायत. आणि 0 ओव्हरमध्ये एक मोठी बातमी, आणि ही बातमी मुंबईकरांसाठी जास्त महत्त्वाची आहे. याचं कारण मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. त्यांचा संप आज मध्यरात्रीपासून होऊ शकतो, आणि तसं झालं तर मुंबईतील बेस्टची बस सेवा आणि वीज पुरवठा या 2 विभागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी हे संपावर जाणार आहेत. बेस्टच्या बस सेवेचे चालक, वाहक तसेच वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. आणि या बातमीनंतर 0 ओव्हरमध्ये आपण इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.